नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत की मृत व्यक्तींच्या 3 वस्तू ज्या आहेत त्या आपण वापरल्या नाही पाहिजे। त्या वापरल्यामुळे आपल्या आयुष्यावरती त्याचा काय परिणाम होईल हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइबचं बटन जरूर दाबा। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की निसर्गाचा नियमच आहे, जो जन्म घेतो त्याचा मृत्यूही निश्चितच आहे। मृत्यू हे एक सत्य आहे जे कोणीही नाकारू शकत नाही। मृत्यूच्या वेळी माणसाला शरीराचा त्याग हा करावाच लागतो, पण अनेक प्रकारच्या भौतिक गोष्टींच्या प्रेमात पडतो। मृत्यूनंतरही तो त्या वस्तूंवरील आसक्तीपासून मुक्त होऊ शकत नाही। जोपर्यंत मनुष्य प्रापंचिक गोष्टींची आसक्ती सोडून देवाला पूर्णपणे अंगीकारत नाही तोपर्यंत तो वेगवेगळ्या जातींमध्ये जन्म घेऊन पृथ्वीवर भटकतच असतो। कधीकधी व्यक्तीचा त्या गोष्टीबद्दलचा मोह इतका असतो की त्याच्या मृत्यूनंतरही तो या पृथ्वी तलावर प्रवास करत राहतो। अनेक वेळा आपण आपल्या मृत नातेवाईकांच्या वस्तू त्यांच्या स्मरणार्थ आपल्याजवळ ठेवतो किंवा त्यांच्या वस्तू वापरण्यास सुरुवात करतो, परंतु गरुड पुराणानुसार आपण मृत व्यक्तीच्या काही वस्तू कधीही वापरू नये, कारण त्या मृत व्यक्तीची ऊर्जा या वस्तूंशी जोडलेली असते। मृत्यूनंतरही त्या व्यक्तीची त्या वस्तूबद्दलची ओढ कायम राहते आणि या कारणास्तव त्याचा आत्मा वस्तूंशी संलग्न राहतो। जर एखाद्या व्यक्तीने त्या वस्तूंचा वापर केला तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते। तो मृत आत्मा त्याला अनेक प्रकारचे त्रास देण्याचा प्रयत्न करतो। गरुड पुराणात मृत व्यक्तीच्या अशा 3 वस्तू सांगण्यात आल्या आहेत ज्याचा वापर चुकूनही करू नये, अन्यथा आपल्याला गंभीर संकटांना सामोरे जावे लागू शकते। ज्याच्या त्या वस्तू आहेत त्याला कधीही मोक्ष मिळत नाही आणि तो पृथ्वीवर भटकत राहतो। चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा वापर करू नये। सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे मृत व्यक्तीचे कपडे। गरुड पुराणानुसार कोणत्याही मनुष्याने कधीही मृत व्यक्तींचे कपडे वापरू नयेत, चुकूनही ते अंगावर घालू नयेत। असे केल्याने त्या मृत व्यक्तीचा आत्मा त्याच्याशी जोडला जातो आणि त्या मृत व्यक्तीच्या आठवणी त्याला सतावू लागतात। जो कोणी मृत व्यक्तीचे कपडे वापरतो तो आत्मा त्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल बनवतो। या गोष्टींचा त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम होतो। त्या व्यक्तीला त्या मृत नातेवाईकांची ऊर्जा पुन्हा पुन्हा जाणवू लागते। ते मृत नातेवाईक त्याच्या स्वप्नात पुन्हा पुन्हा येतात आणि त्याचा छळ करू लागतात। या कारणास्तव मृत व्यक्तीचे कपडे कधीही परिधान करू नयेत। आठवण म्हणून तुम्ही त्यांना घरी ठेवू शकता किंवा तुम्ही त्यांचे कपडे नदीत प्रवाहित करू शकता, पण चुकूनही मृत व्यक्तींचे कपडे घालू नयेत। पुढील दुसरी वस्तू म्हणजे मृत व्यक्तीचे दागिने। गरुड पुराणात असे म्हटले आहे की कोणत्याही मनुष्याने आपल्या मृत कुटुंबातील सदस्यांचे, मृत महिलेचे दागिने वापरू नयेत। महिलांना त्यांच्या दागिन्यांची सर्वात अधिक ओढ असते। मृत्यूनंतरही त्यांची त्या वस्तूंवरील ओढ कमी होत नाही। गरुड पुराणानुसार मृत आत्म्याची ओढ त्यांच्या कपड्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त दागिन्यांवरती असते आणि जी व्यक्ती त्याच्या मृत्यूनंतर त्यांचे दागिने घालते त्या मृत व्यक्तीची ऊर्जा त्या व्यक्तीशी जोडली जाते। त्याला मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते। त्यामुळे मृत व्यक्तीचे दागिने कधीही घालू नयेत। हे दागिने तुम्ही त्यांच्या स्मरणात तुमच्याजवळ ठेवू शकतात किंवा हे दागिने वितळून नवीन दागिने बनवू शकतात, परंतु चुकूनही तेच दागिने कधी त्या स्थितीत घालू नये। जर मृत व्यक्तीने तुम्हाला हे दागिने मृत्यूपूर्वी दिले असतील तर ते तुम्ही घालू शकता, परंतु जर
त्या मृत व्यक्तीने हे दागिने सांभाळून ठेवले असतील, त्याला त्या दागिन्यांशी सर्वात जास्त लगाव असेल तर असे दागिने कधीही घालू नयेत. यातील तिसरी वस्तू म्हणजे घड्याळ. कपडे आणि दागिन्याप्रमाणेच घड्याळ देखील मृत व्यक्तींच्या ऊर्जा मुख्य स्रोत आहे. गरुड पुराणात घड्याळाचा उल्लेख नाही, पण ज्योतिषशास्त्रानुसार मृत व्यक्तीचे घड्याळ देखील त्याचे कनेक्शन म्हणून काम करते. कारण घड्याळ त्या व्यक्तीशी आयुष्यभर जोडलेले असते आणि त्याची वेळ ठरवते. ती त्याच्या आयुष्यातील चांगल्या वाईट काळाचा हिशोब ठेवते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा त्याच्या घड्याळामध्ये राहते. मृत व्यक्तीचे घड्याळ घालणाऱ्या व्यक्तीवर या शक्तींचा नकारात्मक प्रभाव पडतो आणि त्याला त्रास सहन करावा लागतो. परंतु मृत व्यक्तीने तुम्हाला हे घड्याळ मृत्यूपूर्वी दिले असेल तर तुम्ही ते वापरू शकतात. तर अशाप्रमाणे मृत व्यक्तींचे या 3 वस्तू ज्या आहेत, तुम्ही त्या कधीही वापरू नका. त्यामुळे तुमच्या आयुष्यावर त्याचा नकारात्मक परिणाम घडू शकतो. त्यामुळे त्वरित जर तुम्ही या वस्तू वापरत असाल तर त्या वस्तू वापरणं थांबवा आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कुठलाही वाईट परिणाम होऊ देऊ नका. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच संपतो. मी संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. धन्यवाद.